सो वेलकम अगेन. सो नेक्स्ट आपला जो पॉईंट आहे तो आहे बघा कंपॅरिझन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स अँड स्टेशनरी वेव्स. आता इथं आपल्याला काय करायचं आहे कंपॅरिझन. सो नेक्स्ट पॉईंट आपला काय आहे कंपॅरिझन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स अँड स्टेशनरी वेव्स. सो नेक्स्ट पॉईंट कंपॅरिझन of progressive waves and stationary waves सो या ठिकाणी आपण प्रोग्रेसिव्ह वेव्स आणि स्टेशनरी वेव्हचं काय करणार आहोत कंपॅरिझन. सो एका बाजूला आपण असं करू, त्या बाजूला लिहू प्रोग्रेसिव्ह वेव्स आणि या बाजूला आपण लिहू स्टेशनरी वेव्स. एका बाजूला काय आहे प्रोग्रेसिव्ह वेव्स आणि सेकंड जी साइड आहे तिथे काय बघणार आपण आहोत स्टेशनरी वेव्स. So progressive wave, the disturbance travels from one region to the other with definite velocity. And but stationary wave disturbance remains in the region where it is produced. So velocity of the wave is 0. Okay. काय म्हटलं बघा फर्स्ट पॉइंट. ठीक आहे फर्स्ट पॉइंट काय आहे सगळ्यांना दिसतंय का बघा. सगळ्यांना दिसतंय का. ओके गुड. फर्स्ट पॉइंट इन अ प्रोग्रेसिव्ह वेव ही एका ठिकाणी स्थिर आहे का नाही ती काय होते डिस्टर्बन्स म्हणजे एनर्जी ट्रान्सफर होत असते. सो इन अ प्रोग्रेसिव्ह वेव काय होतं प्रोग्रेसिव्ह मध्ये द डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स फ्रॉम वन रिजन travels from one region. Disturbance travels from एका region to the other with definite velocity. म्हणजे त्याला काहीतरी निश्चित अशी काय आहे velocity with definite velocity. त्याचा अर्थ प्रोग्रेसिव्ह वेव्ह कशी आहे मुव्हेबल आहे म्हणजे ती स्थिर नाही. सो इन अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह द डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स फ्रॉम वन रिजन टू अदर विथ डेफिनेट वेलोसिटी. प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये डिस्टर्बन्स होतं एनर्जी ट्रान्सफर होते कुठून एका रिजन कडून दुसऱ्या रिजन कडे विथ डेफिनेट वेलोसिटी म्हणजे त्याला काहीतरी वेलोसिटी. सो प्रोग्रेसिव्ह वेव्ह इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह द डिस्टर्बन्स म्हणजे एनर्जी त्या ठिकाणी असणारी travels from one region to the other with definite velocity. So in stationary waves, disturbance remains in the region where it is produced. याच्यामधला फर्स्ट पॉइंट बघा. याच्यामध्ये असणारा फर्स्ट पॉइंट in a stationary waves जर आपण स्टेशनरी वेव्हचा विचार केला सो इन अ स्टेशनरी वेव्स डिस्टर्बन्स रिमेन्स इन द रिजन remains in the region so in a stationary wave disturbance remains in the region where it is produced ज्या ठिकाणी ते काय होत आहे प्रोड्यूस्ड होतात where it is produced. सो velocity of the wave is 0. या ठिकाणी असणारी जी velocity आहे ती काय असणार आहे सो velocity of the wave असणार आहे is 0.
सो स्टेशनरी वेव्स बद्दल काय म्हटलं बघा. सो इन अ स्टेशनरी वेव डिस्टर्बन्स रिमेन्स इन द रिजन वेर इट इज प्रोड्युसर व्हेलॉसिटी ऑफ द वेव इज 0. ओके, काय म्हटलं बघा. आता प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय म्हटलं आपण. इन अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह द डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स फ्रॉम वन रिजन टू द अदर विथ डेफिनेट व्हेलॉसिटी. तसं स्टेशनरी वेव्हचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो. सो इन अ स्टेशनरी वेव्ह त्याच्या नावाप्रमाणे ते कसे असणार, स्टेशनरी असणार. डिस्टर्बन्स रिमेन्स इन द रिजन व्हेअर इट इज प्रोड्युस्ड. डिस्टर्बन्स तिथंच असणार आहेत की ज्या ठिकाणी ते काय होतील, प्रोड्यूस होतील. सो व्हेलॉसिटी त्या ठिकाणची काय असणार आहे, 0 असेल. ओके, त्यानंतर बघा पुस्तकामध्ये तुम्हाला एकाखाली एक दिलेलं आहे. ओके, सेकंड पॉईंट. So the second point is बघा. In a progressive waves, amplitudes of all the particles are same. Okay. Progressive मध्ये amplitudes of all the particles are same, but in stationary waves, amplitude of particles are different. Second point काय म्हटलं बघा. In progressive waves, म्हणजे progressive waves मध्ये in progressive waves, amplitudes म्हणजे त्याच्यामध्ये असणारं amplitudes of all particles सगळ्या असणाऱ्या पार्टिकल्स amplitude हे कसं असणार आहे, आर सेम. काय म्हटलं बाळांनो, इन प्रोग्रेसिव्ह वेव्स मध्ये amplitudes of all the particles are same, but in ह्याच्यामध्ये कसं म्हटलंय, stationary waves amplitudes of particles are different. So in stationary waves काय होईल, amplitudes of all particles सगळ्या पार्टिकलचे असणारे जे amplitudes आहेत ते कसे असतील, डिफरंट असतील, आर डिफरंट. त्यानंतर आहे आपले नेक्स्ट पॉइंट तिसरा. इन अ स्टेशनरी वेव ऑल द पार्टिकल्स क्रॉस देअर मीन पोझिशन्स सायमल्टेनियसली. ओके, बट इन प्रोग्रेसिव्ह वेव दिस डज नॉट हॅपन. सो तिसरा पॉइंट आपल्याला इथे दिले बघा. पहिल्यांदा काय म्हटलं, इन अ स्टेशनरी वेव काय होतं स्टेशनरी वेव मध्ये, all the particles cross their mean positions simultaneously, but in progressive wave this does not happen. Okay, so in stationary wave all the particles cross काय त्यांच्या असणारी mean positions. all the particles cross काय their mean positions. सायमल्टेनियसली म्हणजे लगेच. पण इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह याच्यामध्ये जर विचार केला, इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह, सो प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या बाबतीमध्ये काय होतं, इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह दिस डज नॉट हॅपन. याच्यामध्ये तसं सायमल्टेनियसली काय होत नाही, क्रॉस केलं जात नाही. सो दिस डज नॉट हॅपन. नंतरची आपली आहे नेक्स्ट property. Progressive waves, all the particles are moving, while in stationary waves, particles at the position of nodes are always at rest. Okay. Progressive wave मध्ये काय होतं, all particles are moving. In progressive waves, all particles, सगळे असणारे जे particles आहेत, all particles हे काय होतात, all particles are moving, move होतात. स्थिर नाही म्हणजे काय होणार, मूव्ह. तसं याच्या बाबतीत काय होणार बघा. सो इन स्टेशनरी वेव्ह पार्टिकल्स ॲट द पोझिशन ऑफ नोड्स, म्हणजे नोड्सच्या ठिकाणी जे असणार ते ऑलवेज रेस्ट असणार. ओके, सो इन स्टेशनरी वेव्स स्टेशनरी वेव्हच्या बाबतीमध्ये इन स्टेशनरी वेव्स particles at the position of nodes at the position
at the position of nodes. Particles at the position of nodes. आता हे कसे असणार बघा, आर ऑलवेज ॲट रेस्ट. आर ऑलवेज कसे असतील ॲट रेस्ट, म्हणजे स्थिर असणार, ते काय मूव्ह होणार नाहीत. त्यानंतरचा आपला नेक्स्ट प्रॉपर्टी आहे पाचवी, फिफ्थ प्रॉपर्टी. ठीक आहे, म्हणजे बघा, एनर्जी इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन रिजन टू अनदर. आता एनर्जी काय केली जाते, ट्रान्समिट केली जाते कुठून, एका रिजन कडून दुसऱ्या रिजन कडे इन प्रोग्रेसिव्ह मध्ये. बट स्टेशनरी वेव्स देयर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. ओके, सो इन प्रोग्रेसिव्ह वेव्स एनर्जी काय होते, एनर्जी इज ट्रान्सफर्ड होते, एनर्जी इज ट्रान्सफर्ड किंवा ट्रान्समिटेड म्हटलं तरी चालेल, ट्रान्समिटेड वन रिजन टू, एका भागाकडून दुसऱ्या भागात, वन रिजन टू अनदर रिजन. सो इथं काय होणार बघा स्टेशनरी वेव्हच्या बाबतीमध्ये. सो इन स्टेशनरी वेव्स देयर इज अ नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी. ओके, इन स्टेशनरी वेव्स there is no transfer of energy. या ठिकाणी मात्र कसल्याही प्रकारे एनर्जी काय होणार नाही, ट्रान्सफर होणार नाही. त्यानंतरचा इकडचा आपला आहे 6 पॉइंट. तर 6 पॉइंट काय आहे बघा, ऑल पार्टिकल्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नोड्स. आता दोन कॉन्सिक्युटिव्ह नोड्स मधलं असणारे जे काही पार्टिकल्स आहेत, ऑल पार्टिकल्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नोड्स आर मुव्हिंग इन सेम डिरेक्शन. काय म्हटलं, ऑल पार्टिकल्स जे असणारे सगळे पार्टिकल्स, ऑल पार्टिकल्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नोड्स आर मुव्हिंग इन सेम डिरेक्शन अँड आर इन फेज, एका फेज मध्ये असतील. while those in adjacent loops, मात्र आपण adjacent loops चा विचार केला, are moving in opposite directions. बरोबर आहे, they are different by 180 degree stationary waves. but progressive waves मध्ये phase of adjacent particles are different असणार आहेत. ओके, सो हे आहे त्याच्यामधला डिफरन्स. हा तुम्हाला 3 मार्क्स साठी विचारला जाऊ शकतो. काय काय डिफरन्स आहे बघा. फर्स्ट काय आहे, इज अ कंपॅरिझन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स अँड स्टेशनरी वेव्स. काय म्हणतो आपण, कंपॅरिझन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स अँड स्टेशनरी वेव्स. सो फर्स्ट पॉईंट काय म्हटलं, प्रोग्रेसिव्ह वेव्स. प्रोग्रेसिव्ह वेव्स आर द डिस्टर्बन्स ट्रॅव्हल्स फ्रॉम वन रिजन टू अदर विथ डेफिनेट वेलोसिटी. पहिला पॉईंट काय म्हटलं आपण, इकडचा प्रोग्रेसिव्ह वेव्ह होता. काय म्हटलं बघा आपण, इन प्रोग्रेसिव्ह वेव्स the disturbance travels from one region to other with definite velocity. म्हणजे काही डेफिनेट velocity नुसार एका रिजन कडून दुसऱ्या रिजन कडे त्याचा डिस्टर्बन्स जो आहे तो ट्रॅव्हल होत असतो. कशामध्ये म्हटलं आपण, प्रोग्रेसिव्ह वेव्हच्या बाबतीमध्ये. तसं जर आपण स्टेशनरी वेव्हचा विचार केला तर, त्याचा जर विचार केला तर काय बघा, सो इन स्टेशनरी वेव्स डिस्टर्बन्स रिमेन्स इन द रिजन. इन स्टेशनरी वेव्स डिस्टर्बन्स रिमेन्स इन द रिजन, म्हणजे त्याच्यामध्ये असणारा जो डिस्टर्बन्स आहे तो काय होईल, स्थिर राहणार आहे. वेअर इट इज प्रोड्युस्ड, सो व्हेलॉसिटी ऑफ द वेव्ह इज 0. ओके, स्टेशनरी वेव्ह म्हणजेच त्याची व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. सेकंड पॉइंट मध्ये काय म्हटलं बाळांनो, इन प्रोग्रेसिव्ह वेव्स एम्प्लिट्यूड्स ऑफ ऑल पार्टिकल्स आर सेम. प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये असणारे जे ॲम्प्लिट्यूड्स आहे प्रत्येक पार्टिकलचं हे सेम असतं. तसं स्टेशनरी वेव्हमध्ये नाही आहे. त्याच्यामध्ये काय म्हणणार बघा, इन स्टेशनरी वेव्स ॲम्प्लिट्यूड्स ऑफ ऑल पार्टिकल्स आर डिफरंट. स्टेशनरी वेव्हमध्ये असणारं जे काय ॲम्प्लिट्यूड असेल सगळ्या पार्टिकलचं हे काय असतं, डिफरंट असतं. त्यानंतर आपण बघितलं थर्ड पॉईंट, काय म्हणतो बघा, इन प्रोग्रेसिव्ह वेव्ह दिस डज नॉट हॅपन. काय, इन स्टेशनरी वेव्ह ऑल पार्टिकल्स क्रॉस देअर मीन पोझिशन. स्टेशनरी वेव्हमध्ये सगळे पार्टिकल्स काय करतात, त्याचे मीन पोझिशन क्रॉस करतात. मात्र
प्रोग्रेसिव्ह मध्ये असं होतं नाही. त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघितला होता, इन प्रोग्रेसिव्ह वेव्स ऑल पार्टिकल्स आर मूव्हिंग. सो स्टेशनरी वेव्स मध्ये सगळे पार्टिकल्स काय असतील, विच इज अ पोझिशन ऑफ नोड्स आर ऑलवेज ॲट रेस्ट. त्याच्यामध्ये असणारे कसे आहेत, रेस्ट पोझिशनला असतात. ओके. त्यानंतर आपण काय म्हटलं, पाचवी प्रॉपर्टी काय म्हटली बघा, इन प्रोग्रेसिव्ह वेव्स एनर्जी इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन रिजन टू अनदर. प्रोग्रेसिव्ह वेव्समध्येच काय केलं जातं, एनर्जी ही एका रिजनकडून दुसऱ्या रिजनकडून काय केली जाते, ट्रान्समिट केली जाते. तसं स्टेशनरीमध्ये नाही आहे. स्टेशनरी वेव्स देर इज अ न ट्रान्सफर ऑफ एनर्जी, सो दे आर नोड्स, दे आर रेस्ट. ओके. त्यानंतर आपण काय म्हटलं बघा, त्याच्यामध्ये असणारी सहावी प्रॉपर्टी, ऑल पार्टिकल्स बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह नोड्स आर मुव्हिंग इन सेम डिरेक्शन. बघा, सगळे पार्टिकल्स जे कॉन्सिक्युटिव्ह नोड्समध्ये असतात सेम डिरेक्शनमध्ये मूव्ह होतात अँड आर इन फेज, वाईल दोज इन ॲडजस्टंट लूप्सचा जर विचार केला तर दे आर मुव्हिंग इन अपोजिट directions and differ in phase by 180 degree in stationary waves, but in progressive waves phases of adjacent particles are different. Okay. तर बघा, एक प्रश्न त्यांनी विचारलेला आपल्याला, व्हॉट हॅपन्स इफ अ सिम्पल पेंडुलम इज पुल्ड असाइड अँड रिलीज्ड. सिम्पल पेंडुलम म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, साधा दोलक असं म्हणतो. त्यांनी काय प्रश्न विचारला आहे, व्हॉट हॅपन्स म्हणजे काय होईल जर सिम्पल पेंडुलम आपण काय केला, एका बाजूला ओढला आणि सोडून दिला. तर लक्षात घ्या, सिम्पल पेंडुलम ज्यावेळी आपण एका बाजूला ओढतो आणि सोडून देतो तर ड्यू टू इट्स इनर्शिया, पेंडुलमचं काहीतरी वस्तुमान आहे, तो काय होईल, ऑसिलेट होईल. त्याचं समजा ही जर मेन पोझिशन आपण पकडली तर त्या मेन पोझिशनचा टू अँड फ्रो मोशन म्हणजे या बाजूला आणि या बाजूला असं तो काय होत राहणार आहे, सिम्पल पेंडुलम ऑसिलेट होत जाणार आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ऑसिलेशन्स तयार होणार आहेत. ओके. व्हॉट हॅपन्स व्हेन गिटार स्ट्रिंग इज प्लक्ड. आता गिटार स्ट्रिंग जर प्लग केली तर त्याच्यामध्ये स्टेशनरी वेव्स प्रोड्यूस होणार. ते गिटारच्या असणारे जे स्ट्रिंग्स आहेत, त्या दोरे जे असतात गिटारला बांधलेले तार असतात, त्या काय होतात, व्हायब्रेट होतात अबाउट इट्स मेन पोझिशन. तिथं आपल्याला लूप्स पाहायला मिळतात. हॅव यू नोटिस्ड व्हायब्रेशन्स इन अ ड्रिल मशीन or in a washing machine? How do they differ from vibrations in the above two cases? काय क्वेश्चन विचारला बघा, हॅव यू नोटिस्ड व्हायब्रेशन्स इन अ ड्रिल मशीन. ड्रिल मशीनमध्ये होणारं व्हायब्रेशन आणि वॉशिंग मशीनमध्ये होणारं जे व्हायब्रेशन्स आहे, हाऊ डू दे डिफर फ्रॉम व्हायब्रेशन्स इन द अबोव टू केसेस. तर त्याच्यामध्ये काय फरक असेल, तर लक्षात घ्या, ड्रिल मशीनमध्ये असणारं जे व्हायब्रेशन्स आहेत ते मॅक्झिमम आहे ॲज कम्पेअर टू वॉशिंग मशीन. वॉशिंग मशीनमध्ये असणारे व्हायब्रेशन्स म्हणजे काय, ते सगळं असणारं जे क्लॉथ्स आणि वॉटर आहे ते काय होतं, सेंट्रिफ्युगल आणि सेंट्रिफ्युगल फोर्सद्वारे ते फिरवत असतं. तसं ड्रिल मशीनमध्ये काय आहे, एकाच ठिकाणी त्याचं व्हायब्रेशन जास्त मॅक्झिमम असतं. नेक्स्ट आहे व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क. आता नाथ काटा जे प्रॅक्टिकलच्या वेळी मी तुम्हाला दाखवणारच आहे. नेक्स्ट क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे, ए व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क ऑफ सर्टन फ्रिक्वेन्सी इज हेल्ड इन अ कॉन्टॅक्ट विथ टेबल टॉप. समजा एक व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क आहे, तो आपण रबर पॅडवरती प्लग करतो आणि तो समजा एका टेबलच्या टॉप सरफेसवरती ठेवला असेल अँड व्हायब्रेशन्स आर नोटिस्ड अँड देन अनदर व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क ऑफ डिफरंट फ्रिक्वेन्सीचा असणारा घेतला आपण, इज हेल्ड ऑन अ टेबल टॉप. आर द व्हायब्रेशन्स प्रोड्यूस इन द टेबल टॉप द सेम फॉर बोथ द ट्युनिंग फोर्क्स आणि व्हाय, असा त्यांनी क्वेश्चन विचारलेला आहे. तर सगळ्या क्वेश्चनचे आन्सर डायरेक्ट प्रॅक्टिकलच्या वेळी आपल्याला लगेच लक्षात येईलच. ओके. सो नेक्स्ट पॉईंट आपला जो आहे तो आहे फ्री अँड फोर्स्ड व्हायब्रेशन्स. सो नेक्स्ट पॉईंट आपण बघायचा आहे फ्री अँड फोर्स्ड व्हायब्रेशन्स. Free and forced
व्हायब्रेशन्स. फ्री अँड फोर्स्ड व्हायब्रेशन. आता फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय आणि फोर्स्ड व्हायब्रेशन म्हणजे काय? The frequency at which an object tends to vibrate when hit, plucked and somehow disturbed, it is known as a natural frequency. बघा, त्याची नैसर्गिक असणारी वारंवारता म्हणजे काय? द फ्रिक्वेन्सी, अशी फ्रिक्वेन्सी ॲट विच की आपण त्या ऑब्जेक्टला काय केलं, तो ऑब्जेक्ट काय होईल, टेन्स टू व्हायब्रेट. तो ऑब्जेक्टची प्रवृत्ती काय होईल, व्हायब्रेशनची होईल. द फ्रिक्वेन्सी ॲट विच अन ऑब्जेक्ट टेन्स टू व्हायब्रेट व्हेन हिट, जेव्हा आपण त्याला हिट करतो किंवा प्लक्ड करतो किंवा समहाऊ डिस्टर्ब करतो, याला आपण काय म्हणतो, नॅचरल फ्रिक्वेन्सी. सो इन दिस व्हायब्रेशन्स ऑब्जेक्ट इज नॉट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एनी आउटसाइड फोर्स. बघा, आता अशा व्हायब्रेशन्समध्ये असताना ऑब्जेक्ट हा इज नॉट अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एनी आउटसाइड फोर्स. सो वेन अ सिम्पल पेंडुलम इज पुल्ड असाइड अँड रिलीज, जसं मग अशी आपल्याला क्वेश्चन त्यांनी विचारलेला, सो इट परफॉर्म्स फ्री व्हायब्रेशन. करेक्ट. काय परफॉर्म करेल? समजा सिंपल पेंडुलम आहे, मी इथं घेतला आणि तो इकडून रिलीज किया. सो व्हॉट हॅपन, इट परफॉर्म फ्री व्हायब्रेशन. ते फ्री व्हायब्रेशन होईल ज्यावेळी त्याच्यामध्ये असणारा एअर रेझिस्टन्स फोर्स वगैरे वगैरे, त्याचा असणारा फोर्स, डिस्टर्बिंग फोर्स, याच्यामुळं तो काय होईल, एका पर्टिक्युलर टाइम नंतर स्थिर होणार आहे. ओके. सो तेच बघा आपल्याला दिलेलं आहे. वेन सिम्पल पेंडुलम इज पुल्ड असाइड अँड रिलीज्ड, so free vibrations with natural frequency, it performs free vibrations with natural frequency. Similarly, when a string of guitar is plucked at some points, it performs again free vibration. ते सुद्धा काय करेल, free vibration perform करेल with natural frequency. So in a free vibration, the body at first is given an initial displacement and the force is then withdrawn. Okay, काय म्हटलं बघा सगळ्यांना, दिसते का? ओके. काय म्हटलं, इन अ फ्री व्हायब्रेशन म्हणजे जर तर फ्री व्हायब्रेशन होत असताना द बॉडी ॲट फर्स्ट, पहिल्यांदा काय केलं जाते, ओके, इन फ्री व्हायब्रेशन द बॉडी ॲट फर्स्ट इज गिवन अँड इनिशियल डिस्प्लेसमेंट. सुरुवातीला त्या बॉडीला काय केलं जातं, एक इनिशियल डिस्प्लेसमेंट असतं अँड द फोर्स इज देन विथड्रॉन, आणि त्याच्यावरती काय होतं, परत फोर्स असतो. So body starts vibrating and continues the motion on its own. So no external force acts on the body further to keep it in motion. So free vibration of a system means that the system vibrates as its natural frequency. म्हणजे free vibration म्हणजे अशी सिस्टीम आहे. Free vibrations of a system means that the system vibrates at its natural frequency. So in case of free vibrations, a body continuously loses energy. बघा काय म्हटलं. सो इन केस ऑफ फ्री व्हायब्रेशनचा जर आपण विचार केला, ए बॉडी कंटिन्युअसली लुजेस इट्स एनर्जी ड्यू टू फ्रिक्शनल रेझिस्टन्स. कशामुळे होऊ शकतं, त्याच्यामध्ये असणाऱ्या फ्रिक्शनल रेझिस्टन्स ऑफ सराउंडिंग मीडियम. सो देअर फॉर द ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन्स गोज ऑन डिक्रीजिंग. सो व्हायब्रेशन्स ऑफ द बॉडी इव्हेंच्युअली स्टॉप अँड बॉडी कम्स टू रेस्ट. So the vibrations in a drill machine and in a washing machine are forced vibrations. Also the vibrations produced in the tabletop due to tuning forks of two different frequencies are different as they are forced vibrations. So due to two tuning forks of different frequencies. Okay. So यालाच आपण इथं काय म्हणणार आहोत, फ्री व्हायब्रेशन्स. Free vibrations. तर जनरली आपण बोललो फ्री व्हायब्रेशन बद्दल की फ्री व्हायब्रेशन म्हणजे अशा व्हायब्रेशन असणार जसं की समजा एखादा सिंपल पेंडुलम आहे, तो विच इज पुल्ड असाइड अँड रिलीज्ड. तो काय केला, एका बाजूला आपण खेचला आणि सोडला. देन व्हॉट हॅपन, काय होऊ शकतं. सो व्हेनेवर वी just it pulled aside and released it, then it goes on oscillating with free vibration. मुक्तपणे काय होणार आहे, त्याचं ऑसिलेशन होणार. आणि हे जेव्हा ऑसिलेशन होत असतं त्याच्यामध्ये असणारा एअर फ्रिक्शनल फोर्स असेल किंवा आणि असणारे जे काय एअर रेझिस्टन्स म्हणजे जे काय असतील त्याच्यामुळे तो आफ्टर सम टाइम तो काय होणार आहे, कंटिन्युअसली एका पर्टिक्युलर मीन पोझिशनला येणार आहे.
सो आपण त्याला काय म्हणू शकतो, फ्री व्हायब्रेशन. द अँप्लिट्यूड्स ऑफ द पार्टिकल्स गोज ऑन डिक्रीजिंग आफ्टर सम टाइम. सो दीज आर द फ्री व्हायब्रेशन्स. यालाच आपण म्हणतो फ्री व्हायब्रेशन. आता जसं की ह्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलं होतं, गिटार असेल, गिटारच्या आपण स्ट्रिंग जर प्लग केला तर तारा प्लग केल्यामुळं त्याच्यामध्ये सुद्धा काय होणार आहे, व्हायब्रेशन्स प्रोड्यूस होणार. आणि ज्यावेळी गिटारच्या तारा आपण प्लग करतो त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स काय होतात, प्रोड्यूस होतात. ते सुद्धा काय असणार आहे, एक प्रकारचं फ्री व्हायब्रेशन असणार आहे. आणि आफ्टर सम टाइम ते काय होते, ॲट रेस्ट पोझिशनला येते. आता याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हटलं तर ड्रिल मशीन असेल किंवा वॉशिंग मशीन असेल, याच्यामधलं मात्र जे व्हायब्रेशन आहे ते मात्र कसं आहे, फोर्स्ड व्हायब्रेशन आहे. ओके, त्याच्यामध्ये असणारा अँप्लिट्यूड काय केला जाऊ शकतो, इन्क्रीज होऊ शकतो. सो ते एक्झाम्पल मात्र कशाचं आपण म्हणू शकतो, फोर्स्ड व्हायब्रेशन. आणि दोन टिनिंग फोक्स जे आहेत, दोन टिनिंग फोक्स समजा प्लग करून जर टॉप सरफेसवरती ठेवले असतील आणि दोघांची फ्रिक्वेन्सी आता डिफरंट असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ते काय असणार आहेत, फोर्स्ड व्हायब्रेशन्स आहेत. ओके, सो इन फोर्स्ड व्हायब्रेशन्स आणि एक्सटर्नल पिरियडिक फोर्सेस अप्लाय. बघा काय म्हणू शकतो आपण, तर फोर्स्ड व्हायब्रेशनमध्ये अँड एक्सटर्नल पिरियडिक फोर्स जो आहे तो आपण काय करतो, त्या बॉडीवरती अप्लाय करतो, whose natural period is different from the period of the force. Okay? In forced vibrations, forced vibration मध्ये an external periodic force is applied on a body whose natural period is different from the period of the force. So body is made to vibrate with frequency. त्यामुळे बॉडी काय होणार आहे, त्याच्या असणाऱ्या काही फ्रिक्वेन्सी बरोबर काय होईल, व्हायब्रेट होईल. सो the body is made to vibrate with frequency equal to that of external impressed force. So amplitude of forced vibrations, त्याच्यामध्ये असणार त्याचे जे amplitude आहे कशाचं, forced vibrationचं, depend upon the difference between the frequencies of external periodic force and the natural frequency of that body. So if this difference is small, the amplitude of forced vibration is large and vice versa. आणि whenever the frequencies are exactly matched, सर समजा झाल्या, so it is termed as a resonance and the amplitude of vibration is maximum. Okay. So in forced vibration, external periodic force is applied on a body whose natural period is different from the period of that force. So body is made to vibrate with frequency equal to that of externally impressed force. So amplitude of forced vibrations depends upon the difference between the frequency, that is फोर्स असणारी फ्रिक्वेन्सी आणि फ्री व्हायब्रेशनची असणारी फ्रिक्वेन्सी, तेच आपल्याला दिलेलं आहे. सो द अँप्लिट्यूड ऑफ फोर्स व्हायब्रेशन्स डिपेंड्स अपॉन द डिफरन्स बिटवीन इट्स फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल पिरियडिक फोर्स आणि नॅचरल फ्रिक्वेन्सी. याच्यामध्ये असणारा जो फरक आहे त्याच्यावरती त्याचं काय असणार आहे, अँप्लिट्यूड डिपेंड असणार आहे. आता तो जो डिफरन्स आहे नॅचरल फ्रिक्वेन्सीमध्ये असणार आहे अँप्लिट्यूड आणि फोर्स्ड फ्रिक्वेन्सी नंतर असणारा अँप्लिट्यूड, त्याच्यामधला जर डिफरन्स हा काय असेल, स्मॉल असेल, सो द अँप्लिट्यूड ऑफ फोर्स्ड व्हायब्रेशन इज लार्ज. त्यामुळे अँप्लिट्यूड जे असणार आहे फोर्स्ड व्हायब्रेशनचं ते कसं असेल, लार्ज असेल किंवा व्हाईस वर्सा. इफ फ्रिक्वेन्सीज एक्झॅक्टली मॅच्ड, म्हणजे नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि फोर्स्ड फ्रिक्वेन्सी दोन्ही जर एक्झॅक्ट मॅच असतील, सो इट इज टर्म्ड ॲज अ रेझोनन्स. त्याला आपण रेझोनन्स म्हणू शकतो. आणि अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन त्याचं मात्र काय असणार आहे, मॅक्सिमम असणार आहे. आता एक समजा ना ऑब्जेक्ट व्हायब्रेटिंग विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी समजा होतो आणि त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती नॅचरल फ्रिक्वेन्सी असेल, कॅन कॉज अनदर नियर बाय ऑब्जेक्ट टू व्हायब्रेट. सो द सेकंड ऑब्जेक्ट ॲब्सॉर्ब द एनर्जी ट्रान्समिटेड बाय द फर्स्ट. सेकंड ऑब्जेक्ट काय करेल, फर्स्ट एनर्जी ट्रान्सफर केली तो ॲब्सॉर्ब करणार आहे आणि विच इज अगेन ऑल्सो स्टार्टिंग व्हायब्रेटिंग विथ इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सीज ऑफ दॅट टू ऑब्जेक्ट्स मॅच. So you have seen the example of two simple pendulums supported by a string in previous chapter. आता याचं बेस्ट एक्झाम्पल बघा, तुम्ही ते जे चिल्ड्रन्स होम असतं किंवा लहान मुलांचं जे खेळण्याचे वगैरे असतात, एक मध्ये बार असतो, त्याला 2-3 झोके असतात, पाणी असतात बघा, आणि त्याच्यावरती एकानं जर मॅक्झिममनं जर समजा काय घेतलं असेल, ऑसिलेशन घेतले, तर दुसऱ्या पाण्यावरती कोणीही नाही, मात्र तो सुद्धा काय होतो, छोट्या स्पीडनं का होईना किंवा त्याच्या साईडचा तो असणारा जो ऑसिलेट होत असतो, साईडचा असणारे जे झोके आहेत ते सुद्धा झोके काय होतात, ऑसिलेट होतात. ओके, सो फोर्स्ड व्हायब्रेशन. सो एनर्जी ॲब्सॉर्ब बाय द सेकंड, थर्ड, फोर्थ असणारे जे काही रिस्पेक्टिव्ह ऑब्जेक्ट असतील ते ॲब्सॉर्ब करतात.
So second object is said to undergo forced vibrations. So strings or air columns can also undergo forced oscillations if the frequency of the external source of sound is close to its natural frequency of the system. So resonance is said to be, मग आता ह्याच्यामध्ये होणारा जो रेझोनन्स आहे इज said to occur and we hear a louder sound. आणि आपण काय करू शकतो, लाउडर साऊंड मेजर करू शकतो. ठीक, सो हे आपल्याला काय दिलेलं आहे, फोर्स्ड व्हायब्रेशन्स दिलेले आहेत. सो फोर्स्ड व्हायब्रेशन म्हणजे आणि फ्री व्हायब्रेशन म्हणजे एकदम सिम्पल पॉईंट आहे. ओके, ठीक.